आलतो त्यांना आल्यानं मी निघालतो भरून गाडी आणि अर्ध्या वाजता येऊन यांनी पकडले. कोणी पकडलं? यांनी साईडला पकडल्यानं सगळे हे जबरदस्तीनं गाडी चावी त्याने काढून घेऊन मला साईडला बसून इथपर्यंत आणले आणि आणून इथं लिह मारले. मला मारले? कशामुळे मारले? कारण काय? काय की त्याने कारण सांगितलं मारलं. तू काय पकडली होती का? रानडुकर वगैरे पकडली होती का? हां पकडली होती तू रानडुकर? तुला पोलीस स्टेशनला तू बोल नको मध्ये. तू पोलीस स्टेशनला वगैरे नेलं का तुला? हां डायरेक्ट ते कुठं तर आणले इकडं बाजूला नेऊन मारलं मला. किती लोकांनी मारलं तुला? 7-8 लोकांनी. ते कुठले फॉरेस्टचे कर्मचारी? हां फॉरेस्ट. बरं ठीक. कुठे कुठे लागले तुला मार? इथं पायाला हे गळा दाबले त्या आणि पाठीला मारले त्या. बरं काय म्हणले? कशामुळे मारलं? काय कशामुळे मारले त्याला? पैसे मागवले त्याला. ठीक. कोण आहे आणखी त्यांच्यात सोबत झालं काय? आमच्या पोरासोबत शेतकऱ्याने आम्हाला बोलवले डुकरं मारण्यासाठी. आम्ही म्हणलो बाबा आम्हाला भाडा द्या, पोरं येते ते मारतो. आम्हाला डिझेलला पैसे दिले भाडा. मग आम्ही गेलो, मग मारलो 3-4 मारलो. मग नळदूरला त्यांना 1-2-3 खायला दिलो. आम्हाला 1-2-3 खायला केणीला नेत होतो वाट्याने. मग ते पोराला जबरदस्ती धरून त्याला आणमार करून इथवर आणले. इथं आणून आम्हाला काय म्हणले अर्धा वाटा द्या. तुळजापूरमध्ये थांबलो. आम्हाला माहीत नव्हतं हे वनबागीची माणसं आहे ती. अहो पोराला मराठीत बोलायला लावले. इथं तुळजापूरला उभारलं ये म्हणून. मग तुळजापूरला आलो. तुळजापूरला आल्यानंतर 15 किलोमीटर पुढे या म्हणले. पुढे येऊन फोन लावलो. फोन लावल्यावर हे वनबाग दिसले आम्हाला. दिसल्यावर आम्ही विचारलो पोराला मारला का? पोराला अजिबात मारले नाही. मग आता येऊन सकाळी येऊन बघितलं तर पोराला आणमार केली ती, गळा दाबले ती. शेतकरी बोलल्यामुळे आम्ही गेलो. पोलीस स्टेशन तक्रार वगैरे काही दिली का त्या संदर्भात? त्यांनी वन विभागाने दिली का? तुम्ही दिली का? काय झालं काय? आम्ही दिले नाही. त्याला तिथं आलो. याने सकाळी म्हणले आम्हाला पैसे मागितले आम्हाला रात्री तुम्हाला गाडी सोडतो, पैसे द्या एवढे. मग आम्ही पैसे का देत ना म्हणलो. गेलो आमचे नेत्याला आणलो सकाळी उठून. किती पैसे मागणी केली? 1.5 लाख मागितले. कशासाठी? ते गाडी आणि पोराला सोडतो म्हणून. कशाला? असे तोंडी मागितले, मोबाईलवर मागितले, कसे मागितले? तोंडी मोबाईलवर नाही मागितले. ठीक. त्या आरोपात कोणतेही तथ्य नाही, परंतु शेतकऱ्याच्या शेताचे नुकसान रानडुकराकडून त्याच्यात तथ्य आहे. परंतु त्यासाठी शासनाकडून काही योजना आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे, ऑफलाईन अर्ज करणं अपेक्षित आहे, डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे. ते झाल्यानंतर शासनाची जी नियमानुसार हे आहे, नियमानुसार मदत मिळते ती देण्यात येते आमच्याकडून. परंतु आम्हाला अशा प्रकारची एक टीप मिळाली की काही लोक रानडुकराची तस्करी करून दुसऱ्या राज्यात परराज्यात एक्सपोर्ट करतात. त्याच्या अनुषंगानं आमची जायमुख्यावरती काल संध्याकाळी टीम गेली. प्रत्यक्षात पाहण्यासाठी किंवा पुढील चौकशीसाठी आम्ही त्या एका संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. पुढील चौकशी आमची चालू आहे. ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.